नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या YouTube चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील पाठ 30 परिमिती, त्याच्यातला स्वाध्याय 30.1। आता परिमिती म्हणजे काय तर दिलेल्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती होय। त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया। पुढे दिलेल्या आकृतीची परिमिती किती? आता याच्या सर्व बाजूंची आपल्याला बेरीज करायची आहे। 3 आणि 2 5, 5 मध्ये 4 मिळवले 9, 9 मध्ये 2 मिळवले 11, 11 मध्ये हे इकडचे 3 मिळवले तर होतात 14 आणि 14 मध्ये 0.5 मिळवले तर 14.5 पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा। दिलेल्या आकृतीतील प्रत्येक चौरसाची बाजू 1.5 सेमी असल्यास त्या आकृतीची परिमिती किती? 2023 ला आलेला हा प्रश्न। आता बघा इथून तर इथपर्यंत 1.5, इथं 1.5, ही पण 1.5, 1.5, अशी ही 1.5। आता हा जो तयार होतोय विद्यार्थी मित्रांनो, हा तयार होतोय आयत आणि आयताच्या समोरासमोरील बाजू या सारख्याच मापाच्या असतात। मग या सर्वांची जर बेरीज केली तर 4.5 तयार होते। ही 4.5 म्हणून ही पण असणार 4.5। 1.5 1.5 यांची दोघांची बेरीज केली तर उत्तर येते 3। आता सर्वांची जर बेरीज केली 10 आणि 3 13, सॉरी हा जो असेल हा 3 इकडे, इथं 0, 10 चे 0 हाताला 1, 4 आणि 4 8, 1 9, 9 आणि 3 12, पॉइंटचा खाली पॉइंट, म्हणजे या ठिकाणी एका आयताची जी परिमिती आहे ती मिळाली आपल्याला 12 सेमी। आता असे 1 2 आणि असे 3 या ठिकाणी आयत आहेत, म्हणून या ठिकाणी 12 गुणिले 3 जर केलं तर 12 3 36 म्हणजे 36। पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर। 36 सेमी ह्या पूर्ण दिलेल्या आकृतीची परिमिती आहे। पुढचा प्रश्न आहे तिसरा। एका आयताची व एका चौरसाची परिमिती समान आहे। आता एक आयत आणि एक चौरस याची परिमिती समान आहे। आयताची परिमिती 80 सेमी असल्यास चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी किती असेल? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा बघूया आयत आणि चौरस। काय सांगितले? याची जी परिमिती दिलेली आहे आयताची ती दिलेली आहे 80 सेमी। बघा आयताची परिमिती 80 सेमी असल्यास चौरसाच्या प्रत्येक बाजूची, आता याची प्रत्येक बाजूची विचारलेली, आयताची परिमिती आणि चौरसाची पण परिमिती सारखी आहे। मग हे जर 80 तर ही पण 80। मग आता या ठिकाणी 80 ला आपण 4 ने भाग देणार। सर 4 नेच का? कारण आयताला 1 2 3 आणि 4 बाजू असतात, म्हणून त्याला 4 ने भाग देऊया। 4 1 जा 4, 4 2 जा 8 आणि हा 0 जसा तसा। मग एका बाजूची जी लांबी आहे ती आपल्याला मिळाली 20 सेमी, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे चौथा। पुढील आकृतीतील प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौरस सेमी असल्यास आकृतीची परिमिती काढा। 2022 ला आलेला हा प्रश्न। आता या ठिकाणी चौरस सेमी असल्यास म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर एक बाजू ही एकाच सेमीची आपल्याला मिळत आहे। मग ह्याच नुसार जर एक बाजू 1 सेमी असेल तर सर्व बाजू आपल्याला मोजून घेतल्या तर आपल्याला किती सेंटीमीटर आहेत ते मिळेल, कारण या ठिकाणी असल्यास परिमिती, मग परिमिती आपल्याला सेंटीमीटर मध्ये मोजायची आहे। म्हणून 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20
21 आणि 22, एकूण 22 बाजू आहेत, म्हणून 22 सेंटीमीटर याची आपल्याला परिमिती मिळाली. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 5वा. सोबतच्या त्रिकोणाची परिमिती 35 सेमी आहे, तर त्याच्या समान बाजूंची प्रत्येकी लांबी किती? या ठिकाणी आपल्याला एका बाजूची जी लांबी आहे ती दिलेली आहे 5 सेमी. आता या ठिकाणी हे जे चिन्ह दिसतंय याचा अर्थ आहे ह्या बाजू दोघे सारख्या मापाचा आहे, म्हणजे ही जी आकृती दिलेली आहे ही समद्विभुज त्रिकोणाची आहे. त्यानुसार एकूण 35, त्यापैकी 5 सेमी बाजू आपल्याला दिलेली आहे, म्हणजे खाली उरतील 30. आता हे 30 माप दोन बाजूंचं आहे, आपल्याला एका बाजूचं काढायचे म्हणून त्याला 2ने भाग द्यायचा. 2 1 जा 2, 2 1 जा 2. मग या ठिकाणी 3तून जर 2 वजा केले तर 1 उरतात, आणि 2 5 जा 10, म्हणजे एकाची बाजू मिळाली 15 सेमी, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 6वा. दिलेल्या आकृतीच्या प्रत्येक बाजूची लांबी 6 सेमी असेल तर त्या आकृतीची परिमिती किती? परिमिती म्हणजे तुम्हाला अगोदर सांगितलं सर्व बाजूंची बेरीज. मग ह्या ठिकाणी एकाची किती दिली? 6. ही 6, 6, 6 आणि ही पण 6. ही बाजू मोजायची नाही कारण ती आतमध्ये आहे, म्हणून 6 2 3 4 5. 6 मल्टिप्लाय 5, 6 5 जा 30. याचं योग्य उत्तर आलं 30 सेमी. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 7वा. बाजूची लांबी 3 सेमी असलेल्या चौरसाच्या एका कोपऱ्यातील 1 सेमी बाजू असलेला चौरस कापून घेतला तर मूळ चौरसाची परिमिती व राहिलेल्या आकाराची परिमिती यामधील फरक किती असेल? पहा विद्यार्थी मित्रांनो, जर प्रश्न कळत नसेल तर अशा वेळेला जे दिलेलं आहे त्याप्रमाणे कृती करायची. बाजूची लांबी 3 सेमी. या ठिकाणी बघा ही बाजूची लांबी 3 सेमी असलेला चौरसाचा एका कोपऱ्यातील, मग हा झाला चौरस तयार. मग त्याची बाजू 3 सेमी. 1 सेमी बाजू असलेला चौरस कापून घेतला. आता याच्यात हा जो चौरस आहे, मग तुम्ही ह्या कोपऱ्याचा घ्या, ह्या कोपऱ्याचा, ह्या कोणत्याही कोपऱ्याचा कापला तरी चालेल, कारण त्याने आपल्याला सांगितलं नाही डावा, उजवा का वरचा का खालचा, म्हणून कोणत्याही एका कोपऱ्याची बाजू एका सेमीची कापून घेतली. पुढे तर मूळ चौरसाची, मग मूळ चौरस कसा होता? या पद्धतीने मूळ चौरसाची परिमिती, याची परिमिती म्हणजे काय? चौरसाच्या सर्व बाजूंची जी लांबी असते ती सारखी असते, म्हणून 3 3 3 4 बाजू, म्हणून 3 4 जा 12. याची परिमिती मिळाली आपल्याला 12. तर राहिलेल्या आकाराची परिमिती यातील फरक किती? आता सगळ्यात महत्वाचं, मूळ आकृती आणि नंतर ही बाजू कापून घेतलेली. आता इथून हे आपण कापून घेतलं, हा ठोकळा तिथून 1 सेंटीमीटरचा कापून बाजूला केला. मग ह्या ठिकाणी आता याची परिमिती मोजायची. मग इथून इथपर्यंत 2 सेंटीमीटर ही आली 1, इथून इथपर्यंत 1, राहिलेला हा भाग 2 सेंटीमीटर, इथून हा 3 सेंटीमीटर आणि हा पुन्हा 3 सेंटीमीटर. प्रत्येक बाजूची काय करायची आपल्याला? बेरीज. 3 आणि 2 5, 5 आणि हा 1 6, 7 7 आणि 2 9, 9 आणि 3 12. मग याची पण किती मिळाली? 12. आणि मूळ आकृती पण 12. 12 मधून 12 गेले तर 0, म्हणून पर्याय क्रमांक 4 0 सेमी. पुढचा प्रश्न आहे 8वा. 8 सेमी लांबी व 4 सेमी रुंदी असणारा एक आयत. आता आयत सांगितलाय 8 सेमी लांबी, हे घेतली 8 सेमी लांबी, सांगितल्याप्रमाणे कृती करायची. 4 सेमी रुंदी, 4 सेमी रुंदी,
एक आयत. आता आयत सांगितलं म्हणजे काय, समोरासमोर बाजू सारख्या मापाच्या असतात, म्हणून ही 4 तर ही 4, हा 8 आणि हे इथं मिळाले 4, इथं मिळाले 8 व 4 सेमी बाजू असणारा एक चौरस, 4 सेमी बाजू असणारा, आता हा 4 सेमी बाजू असणारा एक चौरस. मग चौरस म्हणायला गेल्या म्हणजे काय, त्याच्या सर्व बाजूंची माप सारखी असतील, 4 सेमी एकमेकांना जोडून ठेवले. आता एकमेकांना जोडून ठेवले तर तयार होणारा नवीन आकृतीची परिमिती किती. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जर इथं जोडले तर ही बाजू आहे किती, 4 सेमीची, याची पण आहे 4 सेमीची, म्हणजे दोघी माप व्यवस्थित जोडले जातील. वरची याची 8 आणि याची वरची 4. आता हे जर असे जोडले हे जोडून टाकले 4 सेमी, जोडल्यानंतर ही मधली जी बाजू आहे ती मोजली जात नाही, वरची राहिली 4, 8 इथून इथपर्यंत 8 आणि इथून इथपर्यंत 4, 8 आणि 4 किती होतात 12, वरचे 12 म्हणून खालची पण बाजू किती येईल 12, ही 4 म्हणून ही पण 4, 12 आणि 12 मिळून किती होतात 24, 4 आणि 4 8, यांची बेरीज करायची, 8 आणि 4 12चे 2 हाताला 1, 2 आणि 1 3, 32, पर्याय क्रमांक 2 32 सेमी. पुढचा प्रश्न आहे 9वा. एक तार वाकवून तिच्यापासून एक त्रिकोण असा तयार केला की त्याच्या दोन बाजूंची लांबी समान असेल. आता एक त्रिकोण, ही तार आहे, या तारला वाकवून त्रिकोण तयार करायचा. हा त्रिकोण तयार केला, त्रिकोणाच्या दोन बाजू सारख्या मापाचा आहेत. पुढे काय सांगितलंय, व तिसऱ्या बाजूची लांबी तिच्या निम्मे असेल, याचा निम्मे तिसऱ्या बाजूची लांबी असेल, समान बाजूची लांबी प्रत्येकी 4.8 सेमी असल्यास. आता समान म्हणजे हे आणि हे समान 4.8, याची पण 4.8, तर त्या त्रिकोणाची परिमिती किती, म्हणजे सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. मग ह्या बाजूच्या निम्मे, मग इथं पॉइंटचा इकडं किती आहे 4, 4चा निम्मे होतात 2, पॉइंटच्या खाली पॉइंट आणि 8चा निम्मे 4. आता यांची काय करायची तुम्हाला बेरीज. पॉइंटच्या बाजूची म्हणजे राईट साइड 4.8 4.8 आणि 2.4, यांची काय करूया बेरीज. 8 आणि 8 16, 16 आणि 4 20, 20 चे 0 हा चला 2, 6, 6 आणि 4 10 आणि 2 12, पॉइंटच्या खाली पॉइंट. किती मिळाली परिमिती 12. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 10वा आणि या स्वाध्यायामधला शेवटचा. एका समभुज त्रिकोणाची बाजू 10 सेमी आहे. समभुज, समभुज म्हणजे काय, ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू सारख्या मापाच्या असतात त्याला म्हणतो आपण समभुज त्रिकोण. मग याच्या सर्व बाजू काय आहेत सारख्या मापाच्या आहेत. एक बाजू किती आहे 10, म्हणजे या सर्व बाजू कितीच्या येतील 10 सेंटीमीटरच्या, कारण ते सेमी दिले म्हणून इथं माप असेल सेमी मध्ये. काही वेळेस पर्यायामध्ये मीटर पण दिलेलं असतं आणि उत्तर सेम असतं, अशा वेळेस गोंधळ होऊ द्यायचा नाही. या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या, या त्रिकोणाच्या परिमिती इतकाच, परिमितीचा चौरस काढल्या चौरसाची बाजू किती. आता या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे चौरस, मग आता हा चौरस काढला तर त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे याची एक बाजू किती. मग आता याची परिमिती आहे 30, तर याची परिमिती किती असेल 30. याला किती बाजू आहे 4, मग एका बाजूची काढण्यासाठी आपण त्याला काय करूया 30 ला 4 ने भाग देऊया. 4च्या टेबल मध्ये 3a नाही, म्हणून सुरुवातीला आपण 2 डिजिट म्हणजे 2 अंक घेऊ शकतो. 4 7 28. मग आता 30 मधून जर 28 वजा केले तर 2 उरतात. आता या ठिकाणी पॉइंट घेतला तर तुम्ही खाली 0 घेऊ शकता, मी तर घेतला 0 आणि 4 5 20 म्हणजे 20, 20 मधून 20 गेले म्हणजे 0,
उत्तर मिळालं आपल्याला 7.5, पर्याय क्रमांक 3. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.